गणपती बाप्पाचे डोळे बारीक, सोंड मोठी वाकडी, पोट मोठं का? डोळे बारीकच का? मग हे लक्षणं का आहेत गणपती बाप्पांमध्ये? तर डोळे बारीक का आहेत? तर आपल्या सद्भक्ताला, म्हणजे जो आपल्या आई वडिलांचा मान सन्मान ठेवतो, आपल्या आई वडिलांना सांभाळतो, अशा सद्भक्ताला जर कोणी त्रास देतंय ते बघण्यासाठी सूक्ष्म आणि मोक्षूस अशी काय लागते? नजर लागते. हलक्या नजरवाले देवी देवता चालत नाहीत. चालतात का? नाही चालत. मग अशा सद्भक्ताला जर कोणी त्रास देत असेल म्हणून त्यांना बघण्यासाठी सूक्ष्म दृष्टी भगवंताचे म्हणून डोळे बारीक आहेत. सीसीटीव्ही कॅमेरा माहिती आहे ना तुम्हाला? किती जरी वरती लावला तर खाली काहीही असेल तर ते कॅप्चर होतंय. पोट मोठं का? तर सर्वांग ब्रह्मांड त्या पोटामध्ये साठवलेलं आहे. कान मोठे का? तर एखाद्या गरीब दीन दुबळ्या भक्ताचा आवाज माझ्यापर्यंत यावा म्हणून ते कान मोठे. अंतकरणातून लोक उद्धारासाठी जर कोणी आवाज देत असेल गणरायाला तर तो आवाज ऐकण्यासाठी ते सुपासारखे मोठे मोठे कान आहेत. हलक्या कानाचे देवी देवता चालत नाहीत महाराज. त्याला गणपती बाप्पांना सर्वांग सुंदर म्हटल्या गेलेलं आहे. सोंड वाकडी का? जो सरळ वागतो त्याच्यासाठी सरळ आशीर्वाद, आणि जो वाकड्या मार्गाने वाकडे प्रयत्न करतो त्याला वाकड्या प्रकारे त्याचा आशीर्वाद. महाराज, जो जशा प्रकारे वागतो तशा प्रकारे गणपती बाप्पा त्यांना ज्या त्या प्रकारचं फळ देत असतात. म्हणून त्यांचं नाव आहे विघ्नहर्ता आणि विघ्नकर्ता.